तुम्ही म्हणजे परत विचारतो मी हाकेजी परत तुमचा म्हणजे तुम्ही आंदोलन करतात मागे त्या तुम्ही मागे एक समुद्रात उड्या मारायचं आंदोलन केलं मी सांगू तेव्हाही परत तुमच्या निशाण्यावरती अजित पवार सांगतो मी आताही तुम्ही बोलता मुलाखतीत उद्धवजी ठाकरे किती वर्ष मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष सत्तेत किती वर्ष होते 2.5 वर्ष आणि अगोदरचे काय असतील ते मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष त्याच्या आधी 5 वर्ष बरोबर देवेंद्र फडणवीस किती वेळा मुख्यमंत्री होते सगळे टर्म पकडून 3 वेळा पवार फॅमिली कधी सत्तेच्या बाहेर आणि किती बाहेर ह्यांच्या तुलनेमध्ये किती वेळा बसली बाहेर सांगा मला 5 वर्ष आता मधल्या काळात सत्तेच्या बाहेर पवार फॅमिली कधीच नव्हती असणार नाही आता शरद पवार सत्तेच्या बाहेर आहेत असं कोणी मानत नाही महाराष्ट्र मानत नाही त्यामुळं ह्या गोष्टी होणार आहेत आणि ज्यांनी शोषण केलं त्यांच्यावर आम्ही बोलणारच आहोत भाजप आम्हाला तुम्ही मी म्हटलं काय तुम्ही भूमिका घेताना अत्यंत आक्रमकपणे तुम्ही ती भूमिका घेता लक्ष्मण हाकेंची भूमिका किंवा लक्ष्मण हाकेंची आंदोलनं ही स्टंटबाजी असते असा आरोप करा बघा जर मी गावगाड्यातल्या 18 पगड जातीची भाषा बोलत असताना इथल्या व्यवस्थेला समजेल अशा भाषेत जर मी बोलत असेल वाटू शकते कोणालाही स्टंटबाजी प्रतिकात्मक उभंच करावं लागेल ना इथल्या कॉमन मॅनला अपील होण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलनं करावीच लागतील ना काय स्टंटबाजी आहे यामध्ये नाही आता तुमच्या मागे हल्ला होतो तुमच्यावरती मग तुम्ही त्या गावात जातात तिथे त्या गाडीत आम्ही बघितलं एकदम आता तुम्ही गाडीतनं बाहेर येताय सांगा आव्हान देताय आव्हान म्हणजे ज्या माणसांनी आयमाई काढली रात्रंदिवस त्या पंडिताच्या एक डझनभर लोकांनी ऑफिसमध्ये बसून रात्री 2, 3, 4, 5 मग मी फोन उचलत नाही तर माझ्या मिसेसला फोन केले बघून घेऊ गुडघ्यातनं पाय काढू कसा फिरतोय बघू आणि परत त्या आमदारानं एका वृत्तवाहिनीवर म्हणला की हा स्ट्रीट डॉग आहे म्हणला आता परत म्हणतोय रिचार्ज आहे म्हणतोय आमदारांना असं बोलावं एखाद्या ओबीसीची मुवमेंट घेऊन पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्या बाबतीत आमदारांना असं बोलावं मग आम्ही थोडंसं आम्ही करणार ना मग आम्ही कलाकार मंडळी आहोत ओबीसी म्हणजे असा बुद्धिमान माणूस आहे ओबीसीनी हे विश्व निर्माण केलं आहे त्यामुळे ओबीसी ज्यावेळी अवकातीवर येईल त्यावेळी मग यांची पळताभुई थोडी होईल आणि अवकातीवर येऊ शकतो आम्ही अवकातीवर येणं म्हणजे काय अवकातीवर सर्व अँगलनी सत्तेत जाऊ शकतो आम्ही नाही अवकातीवर येणं हा शब्द अवकाती म्हणजे बघा आमच्या अवकातीवर येणं सांगू तुम्हाला काय आमच्या कलागुणांना वावच नाही ना मग यावं लागेल ना अवकातीवर आमची दिवस आमचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्यानं चालू होतो मग जरांगेने जर तुम्ही शिव्या द्याल अरे आम्ही दिल्या नाहीत पण तुम्ही जबाबदारीने वागा हे सांगतो ना आम्ही ते शिवाय देतील तर तुम्ही पण नाही देणार त्यांनी मुख्यमंत्री म्हणजे हे बघा मुख्यमंत्री तुमचं हे बोलणं ओबीसीना तरी पटेल का की आम्ही पटणार ना ज्यावेळी आमच्या तोंडाला काळं फासलं जात असेल आम्हाला चपला मारल्या जात असतील ज्यावेळी आमच्या बॅनर आता आजचाच एक बॅनर आहे उद्या माझी सभा आहे तर तिथं काळं ऑइल टाकलंय त्याच्यावरती परवा एका कमानीवरचे सगळे बॅनर फाडून तिथं जरांगेचे बॅनर उभे केले गेले मग आम्ही अवकातीवर नाही यायचं आमच्या म्हणजे आम्ही सहन करायचं असं म्हणायचं आहे काय आमच्याकडे कमी आहे आमच्याकडे हेड काउंट कमी आहे का आमच्याकडे ताकद कमी आहे काय कमी आहे आमच्याकडं तुम्ही एकीकडे बघा एकीकडे तुम्ही म्हणतात की जरांगेंचं आंदोलन घटनाबाह्य आहे झुंडशाही आहे आणि मग तुम्ही तीच भाषा करायची आम्हाला दाखवावं लागेल ना मग आमच्याकडे पण काउंट आहे मग त्यांना बोलण्याचा अधिकार कसा राहतो आपल्याकडे नाही मग रिॲक्शन आहे ना आम्ही ॲक्शन नाही ना घेत आम्ही कायदा पाळतो ना पण एखादा माणूस अंगावर येत असेल तर आम्ही गप्प बसायचं असं कोण म्हणतंय का बरं तुमची भाषा आता तुम्ही मगाशी भाषेचा उल्लेख केला मी तुमच्याबद्दल काही माहिती काढताना तुम्ही म्हणतात की ओबीसीने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे वगैरे पण तुम्हीच ओबीसीमध्ये तुमच्या वक्तव्याने एक प्रकारे फूट पाडताय असं तुम्हाला वाटत नाही का तुमचं एक विधान आहे की माळ्यांचं एक दुखणं आहे माळ्यांकडून नेतृत्व धनगर समाजाकडे चाललंय हे त्यांच्या पोटात हे बघा 450 जातींचा हा प्रवर्ग आहे 450 जातींच्या परत अस्मिता देवधर्म देवदेवा रीती रिवाज परंपरा रूढी त्यांचे प्रेरणापुरुष हे वेगवेगळे आणि ही सगळी गोष्ट घडत असताना लक्ष्मण हाकेंनी कुठल्याही माईक समोर कुठल्याही मिटिंगमध्ये कुठल्याही सभेमध्ये कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये असं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही आता दुसरी गोष्ट मला जे काही माझ्या तोंडी घातलं गेलंय हे 2, 3, 4 शब्द एकमेकाला जोडून वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या गोष्टी मांडण्यात आलेल्या असं तुम्ही म्हटलं नाही असं म्हटलं नाही असं म्हटलं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कारण भुजबळ साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आणि महात्मा ज्योतिबा फुले हे तर माझे ऊर्जास्थळ आहेत मी महात्मा ज्योतिबा फुल्यांना मी प्रथम प्रमाण मानतो महात्मा फुले कशाला याच्यात आणूया आपण मी म्हणतो की सध्या नेतृत्व जे आहे ओबीसी चळवळींचं तुम्ही मान्य करा हे प्रामुख्याने ज्या मोठ्या जातींकडेच आहेत माळी समाजाकडे नेतृत्व आहे मोठ्या प्रमाणात धनगर समाजाकडे आहेत वंजारी समाजाकडे आहेत ओबीसीचं नेतृत्व तर तुम्ही जर म्हटलं असेल तर त्यात तुम्ही म्हणायचा विषयच नाही हे बघा मला मायक्रो ओबीसींकडे हे बघा मी चळवळ लढणारा कार्यकर्ता आहे मला आमच्या समोरचं आव्हान आहे की या 300-400 जाती ह्या क्लासमध्ये कशा आणायच्या आणि पुढं कसं जायचं हे भलं मोठं आव्हान आहे
आणि असं आव्हान असताना गेल्या 4-5 वर्षापासून सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत आम्ही रात्रंदिवस हे काम करत असताना असं बेजबाबदार वक्तव्य लक्ष्मण हाके कसं काय करू शकेल? आणि मुळात प्रश्न असा उरतो की कुठून तरी असं चोरून किंवा कुठल्या प्रायव्हेट जेवत असतानाचं वगैरे असं आपण सहज म्हणतो ना, प्रियांकाकडं नेतृत्व असतं तर अजून शार्पनेस आला असता, त्या पंतप्रधान झाल्या असत्या. कॉमन मॅन आहे आणि कॉमन भाषेमध्ये बोलतो. याचा त्या माणसाचा असा अर्थ नव्हता की राहुल गांधी असं आहे तसं आहे. कॉमन मॅन सहज व्यक्त होतो ना. तुम्ही नेतृत्व करतात ना, एका चळवळीचं नेतृत्व करतात, तुमच्याकडनं असं विधान येणं हे शक्यच नाही. हे शक्यच नाही. ठीक आहे, तुम्ही आता अमान्य कराल. आणखी सांगतो, मग तुम्ही मधल्या काळात म्हटलं की मंत्री करा, गृहमंत्री किंवा अर्थमंत्री व्हायचं. हे बघा, पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही एवढं आंदोलन उभं केलंय, आता सत्ता आली आणि तुमचा इन्फ्लुएन्स आहे असं सगळेजण बोलतात, तर मग तुम्हाला आमदार व्हायला आवडेल का? अरे आमदार काय व्हायचंय? अरे अर्ध्या लोकसंख्येचा वयस आमदार काय बोलताय? म्हटलं द्यायचंच असेल तर जबाबदार मंत्रीपद द्या ना म्हटलं. म्हणजे मला द्या असं म्हणण्याचा अर्थ नव्हता. माझ्या ओबीसी क्राऊडच्या मनामध्ये आपणही परिवर्तनामधले प्रमुख हिस्सेदार आहोत, तर आपल्या लोकांचे काही प्रश्न सुटण्यासाठी जर महत्त्वाचं खातं मिळणार, ही भावना आहे ना, भावना व्यक्त करू नये का? तर मी काय आतंकवादी आहे का? मी कुठला गुन्हेगार आहे का? मला कुठलं काय घेता येत नाही का? काय विषय? लक्ष्मण हाकेंना राजकारणात जायचं काय, आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय? नाही, त्याच्यासाठी माझ्या ओबीसीचा वयस महाराष्ट्राच्या विधानसभेत घेऊन जायचं आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात. फार राजकीय करेक्ट स्टेटमेंट. अरे राज्यसत्ता अंतिम आहे तर स्पष्ट सांगा ना की जायचंय बाबा, व्हायचं मला आमदार मंत्री. मला नाही. एकीकडे म्हणतात की मला एकट्याला नाही, नाही, मला ऐका ना, बोला ना स्पष्टपणे, मला मला व्हायचं आमदार. 50 ते 100 ओबीसीच्या भटक्यांच्या पोरांना मला महाराष्ट्राच्या विधानसभेत घेऊन जायचं. आता परत तुमच्या वादग्रस्त वक्त्यानं परत येतो ह्या विषयात. परत तुम्ही वादग्रस्त भूमिका म्हणजे आता काय होतं, एकीकडे धनंजय मुंडेंची टीका होत असते, त्यांची तुम्ही बाजू घेतात, प्रकरण सेन्सिटिव्ह तिथे बाजू. मी मुंडे साहेबांची, तुम्ही म्हणतात की त्यांना टार्गेट केलं तर ओबीसी म्हणून. बघा, मी मुंडे साहेबांची बाजू घेतली ॲज अ लीडर म्हणून जर टार्गेट होत असेल तर मी बोलू शकतो ना. पण माझं त्यावेळेचा विषय असा होता की एका समाजाला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न होत होता, कारण त्यांचा रोस्टर काढला जात होता, शिक्षकांचा रोस्टर, तहसीलदार आले, मग अधिकारी एवढे आले, म्हणून एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न ज्यावेळी होत होता त्यावेळी मी त्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं. अदरवाईज कुठल्या आरोपीचं, गुन्हेगाराचं, कायदा हातात घेणाऱ्या माणसाचं समर्थन करण्याएवढी लक्ष्मण हाकेची वैचारिक दिवाळखोरी अजिबात नाही. त्या वादाला एक कारण होतं, धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा होण्यामागे कारण होतं. तिथे ज्या प्रकारची सामाजिक दुफळी झाली होती एका सरपंचाच्या हत्येनंतर, काही आरोप होणं, त्या आरोपीची जवळीक धनंजय मुंडेंचं होत असणं, याच्यामुळे त्यांचा सरकारसुद्धा वाटतं की राजीनामा घ्यावा, आरोप सिद्ध आहे, त्यांच्यावर आरोप कुठे नसले व्यक्तिगत, पण तरी आरोपींची असले जवळीकमुळे राजीनामा होता. अशाच तुमची भूमिका तुम्हाला जबाबदार वाटते का? माझी भूमिका, माझ्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या जर कुठं टार्गेट होत असतील तर त्यांना वाचवणं, एखाद्या लिडरला सुद्धा वाचवणं ही माझी जबाबदारी आहे. कारण लिडर हा काही आभाळातून पडत नाही, 15-15, 20-20 वर्षाची कारकीर्द पणाला लागलेली असते. त्यांच्या नावावर FIR असेल तर जरूर त्यांच्या बाबतीत ट्रायल व्हावा किंवा त्यांना शिक्षा व्हावी, किंवा त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला असेल जरूर व्हावी. महाराष्ट्रामध्ये गुन्हे घडत नाहीत का? प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात घडत नाहीत का? घडतात ना. म्हणून काही तिथल्या माणसांचा राजीनामा, पुण्यामध्ये गँगवार आणि पुण्यामध्ये किती हत्या आणि किती मर्डर होतात ह्याची जर संख्या काढली तर ती बीड जिल्ह्याच्या किती पट असेल हे एकदा संशोधनाचा विषय आहे. मग म्हणून काय तिथल्या पालकमंत्र्याचा राजीनामा घेतला जातो का? पुन्हा अजित पवार? प्रश्नच नाही. मग हे बघा, व्यवस्थेमध्ये जी माणसं सत्तेत बसतात, ज्या गोष्टी करतात त्याच्यावरच बोलणार ना, कुणावर बोलणार? वादग्रस्त विधान सोडा, तुमच्याबद्दल मग व्यक्तिगतही तुम्ही टार्गेट होतात, मग तुमच्यावरती हल्ले होतात, हा एक प्रकार झाला. मागे तुमचा एक व्हिडिओ कोणतरी काढला, व्हायरल केला की तुम्ही काय मद्यप्राशन करून त्या व्हिडिओत आहात. ते खरं नव्हतंच, ते वास्तव नव्हतंच. 1 तासामध्ये माझ्या शरीरातलं मद्य कुठं गेलं असेल की जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्च झालं, सगळं झालं. आणि बरं, मी तिथं मद्यप्राशन केलं होतं तर 1 तासाभरामध्ये माझ्यासमोर मीडियांच्या म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यांचा गराडा होता. काय झालं काय तुम्हाला? काय टार्गेट? बघा, टार्गेट ते विषयानंतर निघालच नाही. बघा, आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा अशा पद्धतीने ड्रायव्हरला फोडणं, शेजाऱ्याला फोडणं, वेगवेगळे ॲलिगेशन करणं. ज्यावेळी एक सामान्य कुटुंबातला पोरगा ज्यावेळी पुढं जातो, संघर्ष करतो, संघर्ष या शब्दातच या सगळ्यांचा अर्थ सामावलेला आहे. संघर्ष करतो त्यावेळी भांडे आदळणार, आपटणार, अंगावर येणार, डोक्यावर येणार, पायावर येणार. मग त्या दिवशी का तुम्हाला कोणी फॉलो करत होतं की तुमच्या दिवशी मला 5 वाजल्यापासून फॉलो केला होता. तीच लोक माझ्या समोर येऊन अगोदर फोटोही काढून गेलेली होती. बरं, माझ्याबरोबर सेल्फी घेऊन. हा, आणि मग मी माझ्याबरोबर जो बॉडीगार्ड होता त्याला म्हटलं, जावा आता तुम्ही, मी माझ्या मित्राची तर जेवण करतो, आणि मग मी खाली येतो. ते तेवढाच त्यांनी क्षण बघितला आणि मग ते सगळी लोक वरती येऊन थांबलेले होते. आणि काय, त्यांनी मग पकडलं, माझ्या कमरेला पकडलं, बेल्टला पकडलं, हा दारू पिलाय. बरं, मी मद्यप्राशन करताना ते हॉटेल कुठलं होतं?
मी कुठल्या हॉटेलमधून काय आणलं होतं का, किंवा मग पिताना मग ती बॉटल का सापडली नाही त्यांनी, एव्हिडन्स काहीच ठेवले नव्हते का मी तिथं. तुम्ही आता हा मुद्दा मांडला आहे, तुम्ही याला विरोध करणार आहात का? हा पहिला माझा मुद्दा की आता कुठल्या माध्यमातून फक्त रस्त्यावरच्या आंदोलनात न्यायालयीन लढाई सुरू राहील आणि रस्त्यावरची लढाई